दिलपसंद सहसा कुणालाही आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही दिलपसंदची भाजी बनवली तर सगळेच घरातली मंडळी चाटून पुसून खातील. इतकी सुंदर आणि चमचमीत अशी ही भरलेली दिलपसंद बनवून तयार होतात. कुकरमध्ये बनवतो त्यासाठी अतिशय झटपट सुद्धा बनवून तयार होतात. त्यासोबतच आपण इथे एक मसाला बनवणार आहोत, ज्यापासून आपण ही भरलेली दिलपसंद बनवलेली आहेत. आणि हाच मसाला वापरून तुम्ही भरलेली वांगी, भरलेली दोडकी, भरलेली भेंडी, कुठलीही भरलेली भाजी बनवू शकता. आणि हा मसाला तुम्ही फ्रीज शिवाय महिनाभर स्टोर करून सुद्धा ठेवू शकता. भरल्या किंवा सुक्या कुठल्याही भाज्या बनवा, अतिशय सुंदर बनून तयार होतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे इथे आपल्याला मंद आचेवरती छान असं साल तडकेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपले खमंग असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. शेंगदाणे भाजल्यानंतर यामध्येच इथे आपल्याला 3 चमचे तीळ घालायचे आहेत. तीळ चमचे किंवा पाववाटी इथे तुम्ही तीळ घालू शकता. त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा छान भाजून घेऊया. खोबऱ्यामध्ये तेल असतं, त्यासाठी तेल इथे आपल्याला वापरायची गरज नाहीये. संपूर्ण साहित्य इथे आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला खोबरं जे आहे ते हलकंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय. तर थोड्याच वेळानंतर खोबरं सुद्धा इथे आपल्याला छान असं लालसर भाजून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला हे खोबरं जे आहे ते खूप जास्त काळपट करायचं नाही. आता हे साहित्य भाजून झालं. सगळ्यात शेवटी यामध्ये 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर 1 ते 1.5 इंच आलं घालायचंय आणि हे सुद्धा आपल्याला हलकंसं परतून घ्यायचंय. खूप जास्त नाही, हलकंसं परतून घ्यायचंय. त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये मुठभर अशी कोथिंबीर घालायची आहे. संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा मिनिटभर परतून घेऊया. आता हे सर्व साहित्य आपलं छान असं भाजून झालेलं आहे. आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी पाव किलो दिलपसंद घेतलेले आहेत. याला काही ठिकाणी ढेमसे सुद्धा म्हणतात. तर आता हे छोटे छोटे पाहून घ्यायचे, म्हणजे भरलेली ढेमशी बनवतोय त्यासाठी अतिशय सुंदर बनवून तयार होतात आणि ते कोवळे सुद्धा असतात. तर अशा पद्धतीने वरचा भाग आपल्याला चाकूने कट करून घ्यायचा आहे आणि यामधला संपूर्ण गर आपल्याला चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे. हा गर आपल्याला टाकून वगैरे द्यायचा नाहीये. पुढे आपण वापरणारच आहोत. तो कसा वापरायचा तो तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने हे संपूर्ण दिलपसंद आपल्याला आतमधून छान असे पोकळ करून घ्यायचे आहेत. बाकीचे सुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेते. तर इथे मी सगळ्या दिलपसंदच्या आतला गर काढून घेतलेला आहे. यामध्ये थोड्या मोठ्या बिया सुद्धा होत्या, त्या आम्ही बाजूला करून घेतलेल्या आहेत. कारण त्यातल्या जर बिया आपण यामध्ये ठेवल्या तर भाजी खाताना थोडीशी कचकच लागते. तर कोवळ्या बिया यामध्येच ठेवलेल्या आहेत. आता हे आपण बाजूला ठेवूया. इथे आपले संपूर्ण मसाले जे भाजले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता यामध्ये आपण काही कोरडे साहित्य घालून घेऊया. तर इथे मी पाव चमचा हळद घातलेला आहे. 1 चमचा इथे आपल्याला काळा मसाला घालायचा आहे किंवा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या घरामध्ये कुठला गरम मसाला असेल तो इथे तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला छान असं फिरवून घेऊया. खूप जास्त बारीक पावडर करायची नाहीये, हलकंसं जाडसर ठेवायचंय, म्हणजे भाजी खायला खूप सुंदर लागते. इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी हा मसाला मिक्सरला वाटून घेतलेला आहे. पाहू शकता, खूप जास्त बारीक वाटलेला नाही, हलकंसं जाडसर ठेवलेला आहे. तर हा मसाला वापरून तुम्ही कुठलीही भरलेली भाजी करू शकता किंवा सुक्या भाज्या सुद्धा करू शकता. फक्त भाजी चिरून घ्यायची, त्यावरती मसाला घालून हा मस्त अशी भाजी वाफवून घ्यायची. अतिशय सुंदर अशा भाज्या बनवून तयार. आणि हा मसाला तुम्ही फ्रीज शिवाय महिनाभर स्टोर करून सुद्धा ठेवू शकता. आता सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत, टिफिनसाठी अगदी झटपट अशा भाज्या बनवून तयार होतात जर तुम्ही हा मसाला रेडी करून ठेवला तर. आता काय करायचं, आता आपण यापासून भाजी तयार करून घेऊया. यातला मी थोडासा मसाला घेतला आणि सुरुवातीला जो आपण दिलपसंदच्या आतला गर काढून घेतला होता तो सुद्धा यामध्येच मिक्स करून घेऊया, म्हणजे तो गर सुद्धा वाया जाणार नाही. तर इथे इथे मी हा दिलपसंदमध्ये हा मसाला भरून घेते. छान असा दाबून भरायचा, म्हणजे दिलपसंद खाताना खूप सुंदर लागतात. अशाच पद्धतीने बाकीचे दिलपसंद सुद्धा आपण भरून घेऊया. दिलपसंदच्या वरची साल मी काढलेली नाहीये, तुम्ही हवं तर काढून घेऊ शकता, कारण कोवळी दिलपसंद होते त्यासाठी साल काढायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही जर मोठ्या साईजची दिलपसंद घेतली तर इथे तुम्ही साल काढून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी संपूर्ण दिलपसंद अशाच पद्धतीने रेडी करून घेतलेली आहे. हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण पुढे भाजीमध्ये वापरणारच आहोत. तर इथे पहा, इथे आपली संपूर्ण दिलपसंद रेडी झालेली आहे. इथे मी कुकर ठेवलेला आहे, कारण आजची ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. अगदी झटपट बनवून तयार होते. कुकरमध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तेल घालू शकता. आणि तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपण भरून घेतलेले दिलपसंद आहेत ते यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला दिलपसंद अशा पद्धतीने फ्राय करून घेतलंय की त्यानंतर यामध्ये आपण मसाला घालणार आहोत.
तर इथे पहा, इथे मी संपूर्ण दिलपसंद या तेलामध्ये ठेवलेले आहे. यावरती आपण 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया. कुकरचं झाकण लावलेलं नाहीये, फक्त वरती अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. म्हणजे काय होतं ना, दिलपसंद मध्ये पाणी असतं, तेलामध्ये ठेवल्यानंतर तेलाचे शिंतोडे अंगावर उडतात. त्यासाठी यावरती झाकण लावायचं आणि 2 मिनिटे वाफ काढून घ्यायचं. 2 मिनिटानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता दिलपसंद जे आहेत ते एका बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर याची बाजू पलटी करायची आणि पुन्हा एकदा यावरती आपल्याला झाकण लावून 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मी पुन्हा एकदा 2 मिनिटे याला वाफ काढून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो मसाला यामध्ये संपूर्ण घालायचा आहे. आता तुम्हाला ही भाजी पातळ बनवायची आहे का ग्रेव्ही टाईप बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला कमी जास्त करू शकता. इथे मी ही भाजी जी आहे ती थोडीशी ग्रेव्ही टाईपच बनवते, म्हणजे ही भाजी मला टिफिनला सुद्धा देता येते. तर इथे मी संपूर्ण मसाला घातला. हा मसाला आपल्याला फक्त मिनिटभर या तेलावरती परतून घ्यायचा आहे. खूप जास्त परतायची गरज नाही, कारण संपूर्ण मसाले आपण भाजलेलेच होते. आता इथे मी 1 मिनिटभर हा मसाला परतून घेतला. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण इथे मी ग्लासभरच पाणी घातलेलं आहे. दिलपसंद शिजून छान अशी याची ग्रेव्ही होईल इतपत इथे मी पाणी घातलं. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यावरती आपण झाकण लावूया. झाकण लावून 2 शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. एक शिट्टी इथे आपल्याला कमी गॅसवरती काढून घ्यायची आहे, दुसरी शिट्टी मोठ्या आचेवरती काढून घ्यायची आहे. तर इथे पहा, इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून कुकर गार करून आता इथे आपण कुकरचं झाकण उघडून पाहूया भाजी कशी झाली इथे. तर इथे पहा, इथे मी कुकरचं झाकण उघडलं आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत इथे आपली भरल्या दिलपसंदची भाजी बनवून तयार झालेली आहे. सुगंध इतका अप्रतिम येतोय ना, आहा, खूप सुंदर असा सुगंध येतोय. आणि दिलपसंद पहा किती सुंदर अशी मऊसूद झालेली आहेत. पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता, पण थोडासा वेळ लागू शकतो, कारण दिलपसंद शिजायला थोडासा वेळ लागतो. तुम्ही पाहू शकता ही भाजी छान अशी ग्रेव्ही टाईप इथे मी बनवलेली आहे. खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्टही नाही, आणि थंड झाल्यावरती ही भाजी आणखीन थोडीशी दाटसर होते. ज्या लोकांना दिलपसंद खायला आवडत नाही ना, त्यांना ही भरलेली दिलपसंदची भाजी एकदा नक्की करून खाऊ घाला. मग बघा, आठवड्यातून 2 वेळा तरी तुमच्या घरी ही भाजी बनणारच आहे. चला तर मग लगेच सर्व करून घेऊया. तर इथे मी ही भाजी सर्व करून घेतली. पाहू शकता काय सुंदर अशी चमचमीत भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा ही भरलेली दिलपसंदची भाजी नक्की ट्राय करा. टिफिनला बनवा किंवा सकाळी जेवणामध्ये बनवा, सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. पुन्हा भेटू मस्त अशा एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.